नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमधील वन खात्याच्या डोंगरात आगीचा डोंब उसळला, वन विभागाचे दुर्लक्ष। उरण तालुक्यातील इंद्रायणी टेकडीवर तसेच वन खात्याच्या डोंगरात आगीचा भडका उडण्याची घटना दिनांक 9 रोजी रात्रीच्या अंधारात घडली आहे। या घटनेकडे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने डोंगरातील सूक्ष्मजीव, पशुपक्षी, वनप्राण्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे। वन विभागाच्या सातत्याने होणाऱ्या या दुर्लक्षितपणामुळे असुरक्षित झालेले उरले सुरलेले वन क्षेत्र या आगीने भस्मसात होण्याच्या मार्गावर आहे। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी टेकडीवर तसेच कळंबुसरे कोपरोली ग्रामपंचायत हद्दीतील वन विभागात आगीचे लोट दिसू लागल्याने काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र या ठिकाणावरील आगीची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी जाणे टाळले। त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेकडो लहान मोठी झाडे भस्मस्थानी पडली। या आगीच्या भक्ष्यस्थानी सूक्ष्मजीव, पशुपक्षी, वन्य प्राणी होरपळून मृत्युमुखी पडले असल्याची माहिती पर्यावरण प्रेमीकडून मिळत आहे। सध्या उरण तालुक्यातील अनेक डोंगर वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे डोंगर टेकड्या काळवटू लागल्या आहेत। त्यामुळे प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे। तरी वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील डोंगर टेकड्या वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण प्रेमी युगुल व्यक्त करत आहेत। आवाज महामुंबईचा साठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।